पारमिता म्हणजेच परिपूर्णता. या गुणांच्या साधनेतूनच बोधिसत्व जे असतात ना, ते बुद्धत्वाकडे वाटचाल करतात. बघा, बुद्ध तत्वज्ञानामध्ये 10 पारमिता सांगितल्या आहेत आणि त्यातली पहिली जी पारमिता आहे, ती आहे दान पारमिता. खरं तर आज मी एक बुद्धा रश्मी चॅनेलचा एक व्हिडिओ पाहिला होता. त्यांनी त्यात सांगितलं होतं, की तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात दान देऊन सुरू करा. तुमचं नवीन वर्ष आपण हसणं, मौज करणं ह्या सगळ्या गोष्टी तर करतोच. पण त्यासोबत तुम्ही वर्षाची सुरुवात ही दान पुण्य कर्म करून करा. मला असं वाटलं, मी माझ्या मैत्रिणीसोबत दान कर्म काय असतं, त्याचं महत्त्व काय असतं, हे का नको शेअर करू? त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेतला आहे आणि यासाठी मी अ, जी मदत घेतली आहे किंवा जो अभ्यास निवडला आहे, तो घेतला आहे बुद्धिझममधला. कारण का दान पारमितेचं महत्त्व बुद्धिझमशिवाय जास्त कोणीच छान प्रकारे समजावू शकत नाही. ही दान पारमिता पूर्ण करता करता बोधिसत्व बुद्धत्वाकडे वाटचाल करतात. कसं ते पाहूया आपण आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. दान देणं म्हणजे नुसतंच एखाद्याला वस्तू देणे असं होत नाही. दान वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यामध्ये तुम्ही एखाद्याला ज्ञानाचं दान देऊ शकता, वेळेचं दान देऊ शकता, पुन्हा तुम्ही त्याला काही गोष्टींचं दान देऊ शकता, दयेचं, मायेचं, करुणेचं दान देऊ शकता किंवा क्षमाचं दान देऊ शकता. असे आहेत प्रकार. त्यातलं पहिलं जे आहे ना, ते आमिषदान आहे. आमिषदान म्हणजे याच्यामध्ये काय असतं, की समोरच्याला आपण अन्न, औषधं, धन इत्यादी म्हणजे ह्या ज्या गरजेच्या वस्तू असतात ना, त्याला उपयोगी पडणाऱ्या, या दान देतो. त्यानंतर जे असतं ते धम्मदान असतं. या धम्मदानामध्ये काय असतं, तर समोरच्याला किंवा एखाद्याला उपदेश करणं, मार्गदर्शन करणं, ज्ञानाचं मार्गदर्शन करणं, त्याला चांगल्या पथावर नेणं, म्हणजे ह्या ज्या असतात ना गोष्टी, या गोष्टी करणं. म्हणजे सल्ला, मार्गदर्शन म्हणजे त्याच्या महत्त्वाच्या सल्ला, मार्गदर्शन किंवा त्याला अभ्यासाचं काहीतरी सांगणं, उपयुक्त गोष्टी त्याला शिकवणं, या गोष्टी करणं. त्यानंतरचं आहे अभयदान. अभयदानामध्ये काय असतं, तर त्या व्यक्तीला धीर देणं, त्याचं संरक्षण करणं, त्याला काहीतरी गोष्टीमध्ये समजा कुठे काही भीती असेल, ती त्याची भीती दूर करणं, हे असतं. खरं तर बुद्धांनी सांगितलं आहे, की सर्व दानामध्ये धम्मदान म्हणजे मार्गदर्शन करणं, उपदेश करणं, योग्य सल्ला देणं, गाईड करणं त्याला, हे जे धम्मदान आहे ना, हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, असं तथागतांनी सांगितलेलं आहे. बघा, दान पारमिताचा हेतू काय आहे माहितीये का, किंवा त्याचं महत्त्व काय आहे? जेव्हा आपण दान देतो, तेव्हा आपल्यामध्ये असणारी त्या गोष्टीविषयीची आसक्ती, हव्यास हा कमी होत जातो. आपल्यामध्ये असणारा अहंकार कमी होतो. समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये मैत्री भावना किंवा करुणा जागृत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवता ही आपल्यामध्ये रुजते. त्यामुळे दान दिल्यानंतर आपल्यामध्ये गर्व उत्पन्न नाही झाला पाहिजे, तर त्या अहंकाराचा ऱ्हास झाला पाहिजे. आपल्यामध्ये मैत्री भावना जागृत झाली पाहिजे. आपल्याला जी हव्यास असते ना, मला हे हवंय, ते हवंय किंवा हे माझं खूप छान आहे, खूप मी प्रेमाने सांभाळून ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टीची जी आसक्ती असते ना, दान दिल्याने ही कमी कमी होत जाते. बघा, आपण काय म्हणतो, मेल्यावर थोडी मी वर घेऊन जाणार आहे, हे आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला माहीत असतं, की आपण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. पण आपल्यामध्ये असणारी आसक्ती, ते प्रेम, आपण त्या वस्तू सांभाळून ठेवत असतो, जपून ठेवत असतो. मग हेच आपल्याला कमी करायचं आहे आणि यासाठी दान पारमिता वाढवली पाहिजे. आपल्याकडचं असणारं जे काही आहे,
ते आपण जेव्हा ज्या व्यक्तीला त्याची मदत हवी आहे, गरज आहे, तेव्हा आपण ती मदत पुरवतो, त्यावेळेस आपल्यामध्ये ती देण्याची जी भावना जागृत होते ना, त्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं एक प्रकारे. आपण जे म्हणतो ना, माझ्या ह्याच्यात ते भरत जातंय पुण्याच्या वाटीमध्ये किंवा पुण्याच्या घड्यामध्ये, तसं आपल्यामध्ये ज्या पारमिता आहेत आपल्या, त्याच्यामध्ये जी आपली दान पारमिताचं जे आपलं जे भांडं आहे ते भरत जाणार आहे. भरत म्हणजे ओसंडून वाहलं पाहिजे ते. आणि आपण ती दान पारमिता मोठ्या मनाने, मोकळ्या मनाने म्हणजे कुठलाही संकोच न करता किंवा मी जर ₹100 दिलेत तर मला ₹1000 मिळायला पाहिजे, ही भावना मनी न ठेवता मोकळ्या खुल्या हाताने दान केलं पाहिजे. आणि त्या दानाचं महत्त्व आपल्याला तरच कळणार आहे. किंवा आपण जर म्हटलं, की नाही, नाही, मी आता इतकं दिलंय तर मला ह्याचं भरभरून मिळेल, ही भावनाच मुळी आली नाही पाहिजे. आपण दान पारमिता यासाठी वाढवतोय, की आपल्यामध्ये असणारी आसक्ती, प्रेम, लोभ, हव्यास, अहंकार हा कमी झाला पाहिजे किंवा ऱ्हास झाला पाहिजे त्याचा. आणि आपल्या मनामध्ये प्रेम भावना, समोरच्या विषयी करुणा, मैत्री हा भाव उत्पन्न झाला पाहिजे. यासाठी आपण ही दान पारमिता करतोय. मग आता यापुढे कोणालाही दान करत असताना त्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ते दान द्या आणि मन मोकळ्यापणाने, निसंकोच मनाने कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता ते दान करा. याने काय होणार आहे, याचा फायदा किंवा याचं जे पुण्यकर्म आहे हे तुम्हालाच जास्त मिळणार आहे. म्हणजे जो दान करतो त्या दानदात्यालाच हे जास्त प्रमाणात मिळणार आहे. ठीक आहे? हे बघा, जसं मी सांगितलं आधी, की दान करते वेळेस मन साफ, नितळ ठेवून दान करा. प्रसिद्धीसाठी तर दान मुळीच करू नका. म्हणजे दान करताना प्रसिद्धी नको किंवा मग कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता दान करा. सरळ हाताने दान करा. मनात कोणताही संकोच ठेवू नका. दान केल्यामुळे काय, हे असं केल्यामुळे काय होतं, आपलंच मन हलकं राहतं. म्हणजे बघा, आता मी काहीतरी दान दिलंय आणि मनात जर ही भावना ठेवली, मी आता ₹500 दिलेत, मला ₹1000 मिळतील भविष्यामध्ये. आणि समजा ते मिळेपर्यंत मी सारखं मनात हेच, अरे मी तर ₹500 दिले होते, मला भेटले कसे नाही, असं म्हणजे आपल्याच मनात ते आपण राहतं. मग याचे वाईब्स पण निगेटिव्हच तयार होत असतात. त्यामुळे दान करते वेळेस मन मोकळं, अपेक्षा न ठेवता, कुठल्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपण असं जेव्हा दान करतो तेव्हा आपलं मन हलकं राहतं. आणि खरं तर आपली ही जी दान पारमिता आहे ही तेव्हाच साध्य होते. आपले जे घडे आहेत, जे 10 घडे समजा आहेत, 10 पारमिता सांगितल्यात, त्या 10 पारमितांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आहे आपला दानाचा, तो आपला ओसंडून वाहिला पाहिजे. खरंच. मग आता यावेळेस आता म्हणजे आता कधी तुम्ही जेव्हा दान कराल, तेव्हा ते मन मोकळ्याने, सरळ हाताने दान करा. ठीक आहे? दान करते वेळेस ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीस, म्हणजे ज्याला गरज आहे त्याला ते दान द्या. म्हणजे समजा एखाद्याला कपडे हवे असतील तर त्याला कपडे द्या. तुम्ही त्याला पैसे देऊन त्याला काहीतरी वेगळ्या बाजूला नेऊ नका. ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न ग्रहण करण्यासाठी त्याला अन्न द्या. म्हणजे ज्याला जी गरज आहे ती गरजच पुरवा. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आता तुम्ही म्हणाल काय आम्ही कुठे दान करत फिरत बसणार. आपण रोजचं जीवन जगताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडे अनेक संधी उपलब्ध होतात दान करण्यासाठी. पण आपलं मन 10 ठिकाणी गुंतलेलं असल्यामुळे, कामाच्या ठिकाणी गडबड असल्यामुळे आपल्याला त्या संधी दिसत नाहीत किंवा त्या समजत नाहीत पटकन. समोर भिकारी आला का आपण पटकन ₹10 त्याला काढून देतो, ₹5 काढून देतो. खरं तर रस्त्याने असे कितीतरी माणसं आहेत, कितीतरी लोक आहेत ज्यांना खरंच गरज आहे काही गोष्टींची. प्रत्येक वेळी आपल्या कारजवळ किंवा आपल्या रिक्षाजवळ, बसजवळ जो आला त्याला पैशाचीच गरज हवी असते असं नाही. मला सांगायचं हे आहे, योग्य व्यक्तीला योग्य वेळी योग्य दान द्या.
नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनात बघा, तुम्ही कोणतरी प्रॉब्लेममध्ये आहे समजा किंवा कोणाला तरी खूप काही सांगायचं आहे. तुम्ही त्याचं ऐकून घ्या. तुम्ही दिलेला वेळ हे सुद्धा दानच आहे. प्रामाणिकपणे तुम्ही त्याचं समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या. त्याच्या भावना त्याला मोकळ्या करू दे. जेणेकरून त्याला खूप छान रिलॅक्स फील वाटणार आहे. हे तुमचं वेळेचं दान झालं. कोणाला जर काही मार्गदर्शन करण्याची संधी आली तुमच्या समोर, तर त्याला मार्गदर्शन करा. जेणेकरून त्याला त्याच्याकडनं काही चूक होणार असेल किंवा काही गोष्ट चुकली असेल ती सुधारता येईल. किंवा कोणाला समजा तुम्हाला काही उपदेश देता आला, सल्ला देता आला, तर तो करा. बघा, आपल्याकडे संधी असतात आपल्याला ह्या गोष्टी, कारण का आपलं जीवनच असं आहे की प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणासाठी होतच आहे इथे. आपण फक्त त्या संधी बघत नाही आहोत किंवा दुर्लक्ष करतोय. आपण खूप व्यस्त झालो आहोत, खूप गडबड आपल्या लाईफमध्ये सुरू आहे, धावपळ सुरू आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघताच येत नाही. थोडंसं रिलॅक्स म्हणजे आपण असं नाही म्हणता येणार की मी काय बसून दानच कर, असं नाही आहे. तुमच्या ऑफिसमध्ये असू शकते गरजेची कोणी व्यक्ती, तुमच्या प्रवासात असू शकते. ठीक आहे? तर आतापासून तुम्ही बघा, आजूबाजूला बघा, कोणाला कशाची गरज आहे ती आणि ती गरज तुम्ही पुरवू शकता. तर हे असं केल्याने आपलीच दानपारमिता वाढणार आहे किंवा आपल्याच दानाचं पारडं जे आहे ते भरणार आहे. ठीक आहे? जसं आपण गरजू व्यक्तीला ती गोष्ट देणार आहोत, तसंच क्षमाचं दान मी तुम्हाला सांगितलं. क्षमाचं दान कसं असतं, तर खूप राग, रुसवे काही झालं असेल, तर ती क्षमा करून टाका त्यांना. समोरच्याला तुम्ही न रागवता, न अबोला धरता क्षमा करून त्या काय म्हणतात, त्या विचारसरणीतून बाहेर या. हे सुद्धा दानच आहे. क्षमेचं दान आहे. क्षमा करण्याचं दान आहे. ठीक आहे? तर आतापासून कोणावरतीही रागवू नका. त्यानंतर हे जे आपण दान करतोय, हे आपण दान सढळ हाताने, स्वच्छ मनाने हे सगळं आपण करतोच आहोत आणि हे केल्याने याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे. हे लक्षात ठेवा. दान हे नेहमी स्वच्छ, निर्मळ मनाने करत राहा. हे मी 10 वेळा का सांगते? कारण का माझ्या ओळखीत अशी माणसं आहेत किंवा असे ते आहेत व्यक्ती, की जे काय करतायत, दान तर करतायत, पण ते बोलून दाखवतात, की मी हे दान इकडे केलं, हे दान तिकडे. अरे नाही! मग तुम्ही असं सांगताय म्हणजे ते तुम्ही एक प्रकारची दवंडी पिटवताय, की मी ह्या-ह्या गोष्टी केल्या. दान हे कोणालाही न सांगता तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मी आज इकडे दान केलंय हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाहीये. कारण का हे दान आपण आपल्यासाठी करत आहोत. आपल्या पुण्यकर्मामध्ये ते ॲड होण्यासाठी करत आहोत. म्हणजे ह्याचा फायदाही आपल्यालाच आहे. मग हे तुम्ही 10 लोकांना का सांगायला हवं? किंवा मी आज हे दान केलं हे प्रसिद्धीमध्ये सोशल मीडियावर का टाकायला हवं? आजही अशा बऱ्याच सेलिब्रिटीज आहेत, की तुम्ही फॉरेनमध्ये पण जा, हॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीज आहेत, आपल्या बॉलिवूडमधल्या आहेत, की ही माणसं दान करतात. मोठी-मोठ्या व्यक्ती आहेत, ही दान करतात, पण ते कधीही इकडचं तिकडे कळत नाही काही. काही गोष्टी तर मुळीच कळत नाही. त्यानंतर तुम्ही बघा, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. पण आता मी ज्या एका धम्मयात्रेमध्ये गेले होते, तिथे त्या सरांनी खूप छान एक संकल्प म्हणजे खूप हे सांगितलं, की अवयव दान सुद्धा करता येतं. हे पण खूप मोठं दान आहे. म्हणजे आपले अवयव, आपण मेल्यानंतर आपले अवयव काही काळ जिवंत असतात. मग त्यावेळेस सुद्धा आपण आधीच ती प्रोसिजर केल्यानंतर आपले अवयव सुद्धा त्या वेळेच्या आधी आपण दान करू शकतो आणि त्याचा फायदा अ, त्या गरजू व्यक्तीला, जे कोणी पीडित असेल किंवा जो कोणी हवं असेल त्याला ते अवयव, त्याला ते भेटणार आहे आणि त्याचा आयुष्य ते पुढे सुधारणार आहे. मग अवयव दान सुद्धा होऊ शकतं. एका सरांनी तर असं सांगितलं, की काहीच नाही समजा नाहीच जमलं, हे अवयव दान नाहीच होऊ शकलं, तर सरते शेवटी सरणावर चढल्यानंतर जी राख रक्षा येते ती समुद्राच्या पाण्यात किंवा गंगेमध्ये किंवा अजून कोणत्या ठिकाणी विसर्जित करण्यापेक्षा ती तुम्ही किंवा आपण ती झाडाच्या मुळाशी टाकू शकतो. जेणेकरून त्या झाडांना सुद्धा खतपाणी मिळेल. हे सुद्धा दान आहे.
बघा, संधी आहेत, पुरेशा संधी आहेत. फक्त आपण सध्या खूप धावपळीत, गडबड गोंधळात असल्यामुळे आपण तो विचारच करत नाहीत किंवा आपण त्या संधी बघतच नाही आहोत. मलाही कळालं नसतं. ज्यावेळेस मी त्या यात्रेमध्ये गेले, धम्मयात्रेमध्ये गेले, चॅन्टिंगला आम्ही गेलो, तेव्हा ह्या सरांच्या ह्या 2 कल्पना मला समजल्या. आपण आणि मी काय म्हटलं, म्हणजे माझं लक्ष असल्यामुळे मी ते पाहिलं. आपल्यालाही तेच करायचं आहे. आपण जीवन जगत असताना नुसतं गडबड गोंधळ, माझे व्हिडिओ बनवण्याचं एकच हेतू आहे. मी माझ्या नवऱ्याला म्हणा किंवा माझ्या फॅमिलीतल्या इतर मेंबर्सना बघते आहे. आज कित्येक वर्ष म्हणजे हा गरजेच्या वस्तू आहेत. घर चालवण्यासाठी हवंय किंवा आपण जे राहतो समाजामध्ये, त्या समाजासाठी काही योगदान म्हणून हवंय. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जी धावपळ होते, जी म्हणजे जी लाईफ सायकल जी आहे ती पूर्णपणे आपली इतकी बिझी होऊन गेली आहे, की कुटुंबासाठी सुद्धा त्यांना वेळ देता येत नाहीये. तर थोडं थोडं म्हणजे थोडी गती कमी नको होऊ दे, पण आपण ज्या वेळेत आपल्याला भेटतो त्यावेळेस तर आपण संथ राहू शकतो ना. जो आपल्याला 10-5 मिनिटाचा टाईम मिळतो, त्या टाईममध्ये तर आपण स्वतःला शांत ठेवू शकतो. काही माणसं अजून म्हणजे अजूनही त्या धावपळीतच आहेत, म्हणजे 24 तास पण त्यांना कमी पडतायत. मला फक्त इतकंच म्हणायचंय, की जो कुठला तुमचा वेळ तुम्हाला मिळतोय, त्या वेळेत तुम्ही शांत 10 मिनिटं थांबू शकता. 10 मिनिटात आपण पूर्ण पृथ्वी फिरून दानपारमिता म्हणजेच किंवा दान देणं म्हणजे देण्यात, समोरच्यांना देण्यात आनंद मानणं. नुसतं हाताने देण्यात नाही, तर मनाने सुद्धा देण्यात आनंद मानणं. ठीक आहे? हे जे दान देणं असतं ना, हे आपल्याला काय शिकवतं माहिती आहे का? की साठवण्यामध्ये नाही आनंद आहे. आनंद जो असतो, आंतरिक आनंद, हा साठवण्यामध्ये नाही, तर तो देण्यामध्ये आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. तुमचा हा प्रतिसाद मला नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्याची काय बोलतो हुरूप देतो. एक छान-छान आयडियाज पण माझ्या मनात तयार होतात. तर आपण असंच भेटत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.